मेट्रो शहरांमध्ये शहरी पूर अर्बन फ्लडिंग ही एक मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. महाराष्ट्रातील अलीकडील शहरी पुराच्या घटनांच्या प्रकाशात चर्चा करा. अर्बन फ्लडिंग इज एमर्जिंग ॲज मेजर प्रॉब्लेम इन मेट्रो सिटीज. डिस्कस इन द लाईट ऑफ रिसेंट इन्सिडेन्सेस ऑफ अर्बन फ्लड्स इन महाराष्ट्र. लोकस फोकस क्लिअर आहे. नागरी पूर किंवा शहरी पूर आणि मग फोकसमध्ये शहरी पूर काय येतात आणि महाराष्ट्रामध्ये नेमकं शहरी पुरांच्या संदर्भात काय घडतंय ते हायलाइट करायचंय. ठीक. इंट्रोडक्शन. काय काय होऊ शकतं. कंपल्सरी करंट अफेअर्स किंवा फॅक्ट बेस्डच इंट्रोडक्शन असेल, डिफिनिशनचा स्कोप आहेच नाही. राईट. मग इथे हे डिसाईड करता आलं पाहिजे की काय करंट अफेअर्सचा पॉइंट किंवा फॅक्ट या ठिकाणी चूज करायचं आहे. काय काय करू शकता. ओके. हानी किती झाली एक आकडा. अलीकडील पुरांमध्ये की नागरी पुरांमध्ये. सी प्रॉब्लेम हा होऊ शकतो ना की महाराष्ट्रामध्ये एकूण पुरांमुळे काय हानी झाली त्याचा तुम्ही काहीतरी संदर्भ देऊ शकता. पण ही महाराष्ट्रामध्ये एकंदरीत होणाऱ्या पुरांची चर्चा नाहीये, ही महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या नागरी पुरांची चर्चा आहे, शहरी पुरांची चर्चा आहे. ठीक आहे. शहरांचे आर्थिक पण पूर आला पाहिजे त्या ठिकाणी. शहरामध्ये पूर आला पाहिजे असं नाही म्हटलं मी. इंट्रोडक्शन मध्ये पूर आला पाहिजे. वर्ल्ड बँकचा त्यांनी एक डेटा दिला की वर्ल्ड बँकने सांगितलं की भारतामध्ये $4 बिलियन नुकसान झालंय नागरी पुरांमुळे. राईट. दिस अ गुड डेटा पॉइंट. हा. ओके. सी आता इथे डेटा काय कलेक्ट करायचा इथून पुढे ते तुम्हाला सांगून ठेवतो एक्झाम पर्यंत. एक डेटा की अर्बन फ्लडिंग किंवा नागरी पुरांमुळे किती नुकसान होतंय हा एक डेटा शोधून ठेवा. आणि नागरी पुरांच्या घटनांमध्ये भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये किती वाढ झाली आहे हा एक डेटा आणून ठेवा. राईट. तर तुम्ही हे इंट्रोडक्शन मध्ये वापरू शकता की मागच्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये नागरी पुरांमध्ये इतक्या प्रमाणात वाढ झाली आहे किंवा इतक्या घटना झालेल्या आहेत. दॅट विल बी अ गुड इंट्रोडक्शन. ठीक आहे. स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या संदर्भात जर असा काही डेटा असेल की नागरी पुरांमध्ये महाराष्ट्रामध्ये किती नुकसान झालंय दॅट विल ऑल्सो बी अ गुड इंट्रोडक्शन. पण याच लाईननी इंट्रोडक्शन असलं पाहिजे. समजा हा डेटा नाहीये तर मग अलीकडची कोणती एक घटना सांगा की सो अँड सो शहरामध्ये यावर्षी ही पुराची घटना झाली आहे ज्यामुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. क्लिअर. मग ते अगेन जेनेरिक झालं. मोर ऑर लेस सगळ्यांचं ते इंट्रोडक्शन जे असेल ते तसंच असेल. ठीक आहे. इंट्रोडक्शनचा पार्ट इज सॉर्टेड. बॉडीमध्ये या. बॉडीमध्ये चूक होऊ शकते. चूक काय होऊ शकते की तुम्ही डायरेक्टली सुरू कराल महाराष्ट्रातील नागरी पुरांपासून. पण महाराष्ट्रातील नागरी पुरांचा पॉइंट दुसरा आहे. दोन पार्ट मध्ये हा प्रश्न किंवा याचं उत्तर डिवाइड होतं. पार्ट ए तुम्हाला इथे फुलफिल करायचे आहे ते म्हणजे काय, नागरी पूर व त्यांची कारणे. राईट. आणि दुसऱ्या पार्ट मध्ये मग तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली हे नागरी पूर का आलेत. क्लिअर. नाऊ नागरी पुरांची कारण काय काय कारण असू शकतात. नेव्हर राईट लाईक दिस. तुम्हाला लिहायची पद्धत ऑलरेडी सांगितली. ओके. नॅचरल कॉजेस आणि अँथ्रोपोजेनिक कॉजेस. नैसर्गिक कारण आणि मानवनिर्मित कारण. नैसर्गिक कारणांपेक्षाही एक बेटर वर्ड तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, भौगोलिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे. राईट. भौगोलिक कारणे जेव्हा तुम्ही देत आहात, टॉक अबाउट क्लाउड बस्ट, ढगफुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्याच्यामुळे नागरी पूर मोठ्या प्रमाणात येतात. क्लिअर. किंवा काही शहरांची भूरचनाच अशी आहे जिथे आपल्याला काय, मुंबईचं उदाहरण द्या. मुंबईची भूरचनाच खोलगट आहे ज्यामुळे पुराची स्थिती वारंवार येताना दिसते. तर हे कोणतं, हे मानवनिर्मित कारण नाही झालं ना, ही तर भूरचनाच आहे, भौगोलिक कारण. मग सांगा की मानव निर्मित कारण कोणती आहे किंवा मानव वंशीय कारण इज बेटर वर्ड. अँथ्रोपोजेनिक रिझन कालच वर्ड शिकलोय, मानव वंश युग. राईट. शब्द इथे
अँथ्रोपोजेनिक कॉजेस असला पाहिजे. क्लिअर? मी डिटेल नाही सांगत, मग आता फक्त आर्ग्युमेंट कसं कन्स्ट्रक्ट करायचं ते या ठिकाणी सांगतो. अगेन वारंवार आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्ट करायचा फॉर्म्युला काय? डायमेन्शन, आर्ग्युमेंट, एक्झाम्पल. ठीक आहे. डायमेन्शन आहे माझा अतिक्रमण. आर्ग्युमेंट द्या की अतिक्रमण कसं होतंय, जे नाले असतील, नद्या असतील, त्यांच्यावर काय होतंय? अतिक्रमण होते, बांधकाम केलं जाते. हे झालं आर्ग्युमेंट. मग एक्झाम्पल द्या, स्पेसिफिक असलं पाहिजे, जसं की मुंबईमधील मिठी नदी, राईट? किंवा या ठिकाणी महाराष्ट्रातले एक्झाम्पल्स थोडे टाळा, भारतातले एक्झाम्पल्स द्या. क्लिअर? हैदराबादची एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता, किंवा बँगलोर मधलं काही आणू शकता. चेन्नईमध्ये अड्यार म्हणून एक नदी आहे, त्याची आता न्यूजमध्ये चर्चा होती. क्लिअर? तर फॉर्म्युला लक्षात ठेवा, डायमेन्शन, आर्ग्युमेंट, एक्झाम्पल. विदाउट एक्झाम्पल पॉइंट असता कामा नये. क्लिअर? एकदा हा पार्ट क्लिअर झाला, लेट्स गो टू पार्ट बी. मग सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये वारंवार पूर येत आहेत. आता इथे कारण तर वेगळी नसतील, म्हणजे जगात अतिक्रमणामुळे पूर येतोय आणि महाराष्ट्रामध्ये मग वेगळंच, असं काही नाहीये. वारंवार कारण तीच आहे. तर मग बेटर अप्रोच काय महाराष्ट्रामधील पुरांची चर्चा करायची? नागरी पूर आहेत, तर महाराष्ट्रातली इंट्रोडक्शन या पार्टचं पण करू शकता की महाराष्ट्राच्या तीनही महानगरांमध्ये, मोठी शहर, प्रमुख 3 शहर, राईट, मुंबई, पुणे, नागपूर, तीनही शहरांमध्ये नागरी पुराच्या घटना वारंवार होत आहेत, राईट? आणि मग प्रत्येक शहराबद्दल मी या ठिकाणी लिहिल. पहिले चर्चा करील की मुंबईमध्ये हे वारंवार पूर का येतात, मग चर्चा करा पुण्यामध्ये, मग चर्चा करा नागपूरमध्ये. क्लिअर? तुमच्या शहराचं प्रेम इथे आणू नका. हॅव अ हायरार्की मेंटेन्ड. जो पदानुक्रम आहे तो या ठिकाणी तसाच असू द्या. एक व्हॅल्यू ऍडिशनचा पॉइंट सांगतो बघा, जमेल तर याची रेडीनेस असली पाहिजे, पहिलेपासून प्रिपरेशन असली पाहिजे. किंवा युपीएससीचा प्रिपरेशन करत असाल तर कीप अन आय ऑन न्यूजपेपर, खूप चांगला, त्यातही इंडियन एक्सप्रेसचं एक्सप्लेन्ड. जर मी पुण्याच्या पुराची चर्चा करतोय तर माझ्याजवळ एक रेडी स्केच असलं पाहिजे. रेडी स्केच कशाचं? रेडी स्केच पुण्यामध्ये वाहणाऱ्या या नद्यांचं ज्यांना पूर येतो, राईट? ही नदी कोणती आहे? मुठा. ठीक आहे, मुठा आणि मुळा. हे जर व्हॉट एव्हर फर्दर जिथे जिथे पूर वारंवार येतात, जसा मुठा नदीच्या किनाऱ्यालगत हा एक भाग आहे, सिंहगड रस्ता वगैरे, इथे वारंवार कोणता भाग? नाही, जो काही असेल, पर्वतीचा भाग आहे किंवा हा सिंहगड रस्त्याचा जो भाग आहे, तिथे या नदीला पूर आल्या कारण पाणी आत शिरतं, प्रदेश त्या घरांमध्ये किंवा वसाहतींमध्ये पाणी शिरतं. आता हे कुठे येतं? हे न्यूजपेपरमध्ये येतं, बरोबर? एक्सप्लेन मध्ये. ऍक्च्युली मी हे का सांगतोय, कारण की एक संदर्भ आहे, या प्रश्नाचा पण एक संदर्भ आहे. 2019चा प्रश्न होता की हैदराबाद आणि पुणे आयटी सह शहर आहेत आणि इथे नागरी पुराची मोठ्या प्रमाणात समस्या आहे. 2019 मध्ये दोन्ही शहरांमध्ये खूप मोठे पूर आले होते. ही जी नदी आहे, मुळा मुठा, दोन्ही नद्या, या सगळ्यांना एकदम ओसंडून वाहत होत्या नद्या. सिमिलरली हैदराबादमध्ये एक नदी आहे, मला मुसी म्हणून नाव आहे नदीचं, तिला मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि याची माहिती आली होती इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन मध्ये, अलॉंग विथ स्केचेस त्या शहरांची. सो एक ग्लिम्स जरी असेल किंवा थोडीफार जरी आठवण असेल, आता ते तर लिहू, महाराष्ट्रातली 3 शहरं तर करू शकतो प्रिपेअर, नो डाऊट अबाउट इट, राईट? तर ते स्केचेस रेडी ठेवा, हे तुमच्या आन्सर्स मध्ये व्हॅल्यू ऍडिशन आहे. फक्त चित्रकलेची स्पर्धा समजून तिथे स्केचिंग करत बसू नका. क्लिअर? लक्षात राहील पार्ट बी कसा फुलफिल करायचा आहे. मग कन्क्लुजन इज वे फॉरवर्ड टाईप, कंपल्सरीली. महाराष्ट्रामध्ये काय केलं जात आहे, भारतामध्ये काय केलं जात आहे, जगाच्या पाठीवर काय केलं जात आहे, तिन्हीचा संदर्भ आला पाहिजे. स्पॉन्ज सिटी, ठीक आहे, उलट सुरू करा जगापासून, राईट? की जगामध्ये स्पॉन्ज सिटीची संकल्पना आहे, ती आपण भारताने महाराष्ट्रामध्ये राबवली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आयफ्लोज नेटवर्क क्रिएट केलं गेलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे महाराष्ट्रामध्ये जे काही उपक्रम असतील ते सांगा, 2-3 ओळीमध्ये कन्क्लूड करा. टेरेस गार्डन, बट व्हॉट इज द पर्पज ऑफ टेरेस गार्डन? ते अर्बन हीट आयलंडचा क्वेश्चन आहे ना,
तो उद्याच्या पेपरमध्ये येईल. हा हा. स्पॉन्ज सिटी. हा, टेरेस गार्डन. हा, तर ती दॅट इज अनादर जॅपनीज टेक्निक, बट इट इज फॉर अर्बन क्लायमेट. ठीक आहे. पण अर्बन फ्लड आणि हीट डोमचा काय संबंध? हीट डोम तर हीट वेव्ह मध्ये आपण सांगितले होते, आठवतं? ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न नाहीये.